पंपावर गेल्याच्या नंतर सगळ्यात आधी डिझेल टाकून घेतलं विठ्ठलने. त्यानंतर काढल्या खिशातून फाटक्या नोटा काढल्याच्या नंतर पेट्रोल पंपवाला पण काय म्हणला आमच्या तोंडाकडे बघून, तर सर्वात आधी जय श्रीराम मित्रांनो. तर सकाळी सकाळी विठ्ठलचा फोन आला, तर चल म्हणलं डिझेल आणायला जायचे. तर चल म्हणलो मला पण काही काम नाही. तितक्यात ही डिझेलची कॅन्ड उचलली. त्यानंतर चल म्हणलं बुगाटीला जर किक हाणून. ते विठ्ठल काहीतरी गाणे वगैरे म्हणत होता. चल चला तुम्हाला दाखवतो आमच्याकडली गावाकडली सकाळ. थांबा एकच मिनिट मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा आमचा फाटा आहे, पारगाव फाटा. तर मित्रांनो विठ्ठल म्हणला काय खिसा मोकळा झालाय आता आज गड्डीच येणार आहे म्हणला. खिशात लई मोठी 7 एकर आज नांगरट आली म्हणला फक्त निवळ काय. आणि पैसे बी काय असा बकरा कापलाय म्हणला. कॅशच पैसे घेऊन आलोय म्हणला मी यावेळेस काय. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तर विठ्ठल आणि मी ह्या बाबाचं जुगाड बघत गेलो त्यांच्या मागं. त्यांचा डब्बा असा वाजत होता टांग 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 टांग, जसं काय देवळात घंटी वाजल्यावानी. तरी इतका हसलोच. आम्हाला जुगाड खूप आवडलं बरं का विठ्ठल आणि मला. विठ्ठल म्हणला चल आज मी ट्रॅक्टरवर जाताना बी तसा डब्बा वाढून येतो. तर अशीच बिनकामाची बडबड करत आम्ही पंपापासून आता चाललोच बरं का. तर विठ्ठला असा बोर झालता सकाळ कधी, कारण की मी त्याला इतकं बोलत गेलो. मला सकाळ झोपेतूनच उठून आणलं का बोललो काय. माझी आंघोळ झाली नव्हती काय नाही. आला ब्रश सकट केला नव्हता मी. आता चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट इथून पंपावर गेल्याच्या नंतर. तर मित्रांनो तर तुम्ही आता बघू शकता हे काही आपलं बंटी शेडचं दुकान आहे बघा. अजून काय उघडलेलं नाही आहे. आता ते 11च्या नंतर मार्केट चालू होतं इकडून आमच्या इकडं समज. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपला पंप आलेला आहे. तर काय पंपावर काय जास्ती गर्दी नाही आहे. हे काही कसं पहिलं झाकण लागते. तर ह्याला बोललो CNG भेटेल का आपली इथं. हे असा स्मित हसी देतं आपल्या तोंडाकडे बघून. कितीचं डिझेल टाकू विचारतो, 20 रुपयाचं काय. त्याच्याकडे बघून पण मी बी म्हणलो थांब तुला आता 20च्याच नोटा देतो सगळ्या. मग मित्रांनो आपला विठ्ठलने बी काय सगळ्या फाटक्या 20च्या नोटाच आणल्या होत्या. तर आधी डिझेल टाकून घेऊ बोलला आणि मग मला आपण ह्याला नोटा दाखवू. तर हे बघा विठ्ठल कसा आधी त्याच्याकडून डिझेल टाकून घेतोय. त्याला काय बोललाच नाही डिझेल टाकूस तर. त्यानंतर बोलला. आता बघा कशा नोटा काढून विठ्ठल बी देतोय त्याला भारी कनी. आल्यानंतर आमची चेष्टा केली तिने 20चं डिझेल टाकू बोलला. आता आम्ही पण सगळ्या काय 20च्याच नोटा काढले, ते पण फाटके. आता हे बघून कांबळे सोबत पण झालता मोये. पेट्रोल पंपवाला पण काय म्हणला आमच्या तोंडाकडे बघून,
तर मित्रांनो रानात आल्याच्या नंतर मी विठ्ठलची नांगरट बघितली. तर विठ्ठल मला काय लय मोठं रान आलाय आपल्याला नांगरायला. तर 4 तास राहिले होते. तर विठ्ठलने मला पाठच उठून नेलं होतं 4 तासाच्या साठी फक्त.